तर पुण्यातून मुंबईमध्ये धडकलेल्या आंदोलकांशी आमचा कुठलाही संबंध नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामधून त्यांनी हे वक्तव्य केलं। पुण्यातून मुंबईमध्ये आलेले आंदोलक आम्ही पाठवलेले नाहीत असं जरांगे पाटील म्हणतायत। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर पुण्यातून मुंबईत धडकलेल्या आंदोलकांशी आमचा कुठलाही संबंध नाही असं मोठं वक्तव्य स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केल्याचं पाहायला मिळत आहे। बोलणार कोण तज्ञ येतं काय मला नाही माहित, कोण अभ्यासक आहेत कोण तज्ञ येतं, कोणाला लोकांच्या आंदोलनाच्या जीवावर खायची सवय लागलेली, कोण जाणार आहेत तज्ञ मला नाही माहित, मला माहित नाही, त्यामुळे मी बोलू शकत नाही। ते कोणाचे आहेत, आमचे आहेत का पाकिस्तानहून आणले आहेत का कोणकडे अफगाणिस्तानातून आणले आहेत का छगन भुजबळचेच काही विचाराचे बसविले आहेत का देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचे बसविले आहेत का आम्हाला माहित नाही ते कोण आहेत। माझी इकडे गोरगरीब जनता तरफडणारी इकडे आहे, इकडे ते तरफडतीन मागण्या करते। यांना पहिल्यापासून टाळूवरचं लोणी खायचं सवय लागले, कोण आहेत काय मला नाही माहित। आमचं एसटीचं आंदोलन चालू आहे आणि आमचा ओबीसी संबंध आहे। अरे जरा सल्ला घेऊन तरी प्रेस करत जा। धनगर ओबीसी मध्ये येतो, धनगर 3.5% आरक्षण घेतो, फक्त धनगर नाही। हा म्हणतो विजयंतीचा प्रवर्ग वेगळा आहे आणि ओबीसी वेगळा आहे। बंजारा कशात येतो, वंजारी कशात येतो, बेरड रामोशी कशात येतो, धनगर कशात येतो, एनटी मध्येच येतो ना। मग ही सगळी माणसं ओबीसीच्या बाहेर आहे असं म्हणायचं का तुला? त्यामुळं जरांगे अरे निदान सल्ला तरी घेऊन बोलत जा। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहिलेलं असेल पुण्यातून हे जे आंदोलक होते ते मुंबईत आलेले होते। रात्रभर या आंदोलकांनी ठिय्या मांडलेला होता आणि आता या आंदोलकांशी आमचा कुठलाही संबंध नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। गौरी, मनोज जरांगे पाटील यांनी हे स्पष्ट केले आहे की मुंबईमध्ये आज जे आंदोलक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे ते आंदोलक त्यांनी पाठवलेले नाहीत, त्यांचं आणि त्यांना कल्पनाही नाही की ते आंदोलक कोण आहेत। म्हणजे याहून पुढे जाऊन ते असं म्हणालेले आहेत की ते फडणवीसांच्या विचाराचे असतील किंवा ते इतर विचाराचे असतील, त्यामुळे ते स्वतःच त्या लोकांना बोलवतात आणि स्वतःच ते बैठका घेतात, मात्र आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं स्पष्टपणे प्रतिक्रिया ही मनोज जरांगे पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी दिलेली आहे। आपण पाहतोय की आज मनोज जरांगे पाटील यांचा 6वा दिवस आहे उपोषणाचा, मात्र या 6वा दिवस असल्यामुळे जसे ते दिवस पुढे जात आहेत तसं आपण पाहतोय की हे गावकऱ्यांमध्ये आणि मराठा बांधवांमध्ये चिंता वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण अशा पद्धतीने गर्दी वाढत चाललेली आहे। राज्यभरातून मराठा बांधव हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहे, कारण की आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना चालताही येत नव्हतं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज्यभरातून मराठा बांधव दाखल झाले होते। आताही देखील जर आपण पाहिलं 1 वर्षापासून ते 80 वर्षांच्या वृद्धेपर्यंत या ठिकाणी मराठा बांधव हे दाखल होत आहे। राज्यभरातून हे मराठा बांधव या ठिकाणी दाखल होत, मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर आताही ठाम आहे। जोपर्यंत सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू होत नाही, त्याचबरोबर 3ही गॅजेट लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही इंचभरही हटणार नाही। ही आरपारची लढाई असणार आहे, त्यामुळे सरकारने आता तातडीने आमच्या मागण्या मान्य कराव्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील ठाम आहे। गौरी, हो नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली, त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हे वक्तव्य केलं। पुण्यातून मुंबईत आलेले आंदोलक आम्ही पाठवलेले नाहीत असं मोठं वक्तव्य जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलंय। दरम्यान जरांगेंच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी, पाहूयात। आपण पाहतो की अशा पद्धतीने आबालवृद्धापासून सर्वच या आंदोलनात सहभागी झालेले आहे। आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि आपण या परिसरामध्ये पाहू शकतो की 1 वर्षाच्या मुलासह 70 वर्षाच्या आजीपर्यंत प्रत्येक जण या आंदोलनात सहभागी आहे। मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे। आज 6वा दिवस आहे। या आजी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात। आजी, तुम्ही कुठून आलेला आहात? आणि आम्ही हिंगोलीहून आलेला आहे। काय भावना आहे तुमच्या? 6वा दिवस आहे, मनोज जरांगे पाटील हे अन्याचा त्याग करून या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत। याची दखल सरकारने घेतलीच पाहिजे। सरकारने जर याची दखल घेतली नाही तर सरकारची भी दखल मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण या मराठ्याच्या रणरागिणी आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत। ह्या रणरागिणी काय आता कमी बसणार,
पाट्यावर बसणार नाही, त्या सरकारला फिरकू सुद्धा देणार नाहीत. कारण आमच्या भावाचा आज 6वा दिवस आहे उपोषणाचा. आम्हाला हे बघवत नाही. जय जिजाऊ. आपण पाहिलं की या होत्या आजी होत्या. आता हा एक मुलगा आहे, आपण पाहतो त्याच्यामध्ये चिमुकली आहे. ती लहान लहान पोरं देखील या आरक्षणाला बळकटी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगशील तू आज या ठिकाणी आलेला आहे? आम्ही काल आलेलो आहेत रात्री. आज जरांगे पाटलांची हालत बघूनच कसं तरी वाटतंय. बघू सध्या वाटत नाही त्यांना. 1000 मेली तरी जमतील, पण ती मेल्यावर जमणार नाही ना. आरक्षण आम्हाला भेटलं म्हणून काय झालं, त्यांना भेटाय पाहिजे ना. मी एवढं सांगेन सरकारला की आरक्षण देऊन टाका. आमचं जरांगे पाटलाचं अंत नाही पाहता आरक्षण देऊन टाका. मी एवढंच बोलेन. धन्यवाद. काय वाटतंय तुला या ठिकाणी तू आलेली आहे, हा संपूर्ण माहोल आहे? आमच्या दादाला काही होईनी असं मला वाटते आणि त्यांची हालत बघूनच मला कस तरी होते. त्याच्यामुळं आरक्षण देऊन टाका. काय बघ कसं होतं, आज 6वा दिवस आहे तरी देखील सरकारकडून कुठली हालचाल नाही. सरकारकडून खरं सांगायचं म्हणजे सरकार हे सगळं झोपलेलं सरकार आहे आणि अशा सरकारचं झोपेचं सोंग घेत आहे. झोपलेलं नाही, सगळं दिसतं त्यांना, कळतं, पण वळत नाही. कारण कसं हे 3 तिघाड्या सरकार आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला 100% पाठिंबा आहे. जेव्हा जेव्हा दादा उपोषणाला बसतात तेव्हा दादाची हालत खराब होती. तेव्हा तो एक सदावर्ते नावाचा गरुड कावळा ते नेहमी दादावर भुकत असतो. काय अधिकार आहे त्याला दादावर भुकण्याचा? त्या माणसाची हालत पाहून आमच्या डोळ्यात पाणी येतं. आमचं म्हणणं एकच आहे की मनोजदादा जरांगे पाटलाला सरकार हे बिलकुल पाठिंबा देत नाही आणि या सरकारला खालीवरी केल्याशिवाय जमणार नाही. सरकारला बिलकुल जसं लोकसभेला खालीवर करून दाखिले, इथून मोरी सुद्धा फक्त मनोजदादांना आम्हाला सांगितलं या माणसाला हे करा, तेच माणूस फक्त आमचा आमदार होईल, खासदार होईल. याच्या व्यतिरिक्त आमचा महाराष्ट्रामधून कोणीच होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? सरकार 6 दिवस झाले तरी देखील या ठिकाणी कोणी संपर्क साधत नाही. खेळवत आहे सरकार? पूर्णता खेळ चाललेला आहे. एक वेळेस असं इंग्रज सरकार बरं होतं असं वाटायला लागले. सर्वच या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. तातडीने आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी देखील मागणी या ठिकाणी उपस्थितांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघोलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, आंतरवाली सराटी, जालना.